पिरियड्स लांबलेत का? थकवा जास्त जाणवतोय? मळमळतंय? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे गर्भधारणेचे 10 खरे संकेत जे पिरियडच्या आधीच तुम्हाला दिसू शकतात आणि सांगणार आहे की होम प्रेग्नन्सी टेस्ट कशी योग्य प्रकारे करावी. कारण बऱ्याच जणी अजूनही चुकीच्या पद्धतीने टेस्ट करतात आणि चुकीचा निकाल लागतो. गर्भधारणा झाल्यानंतर शरीरामध्ये HCG नावाचा हार्मोन तयार होतो. हाच हार्मोन प्रेग्नन्सी टेस्टमध्ये दिसतो, परंतु शरीरात बदल मात्र आधीच सुरू होतात, इम्प्लांटेशनच्या 6 ते 12 दिवसातच. आज आपण त्याच संकेतांबद्दल बोलणार आहोत. पहिला आहे इम्प्लांटेशन ब्लिडिंग, हलका रक्तस्राव. हा रक्तस्राव पिरियड सारखा होत नाही, हलका गुलाबी किंवा तपकिरी रंगाचा असतो. 1 ते 2 दिवस येतो. दुसरा आहे असाधारण थकवा. प्रोजेस्ट्रॉन वाढल्यामुळे खूप झोप येते आणि दुपारी झोपावंसं वाटतं, डल वाटतं. हे नॉर्मल आहे. तिसरा आहे मळमळ. सकाळी उठल्यानंतर जास्त प्रमाणात होते, कधी कधी हलक्याशा वासाने देखील होते. आवडत्या जेवणाचा देखील वास सहन होत नाही. पुढचा आहे चव आणि वासाबद्दल संवेदनशीलता. अचानकपणे विशिष्ट पदार्थांची क्रेविंग व्हायला लागते किंवा अचानकपणे एखादा पदार्थ नावडता व्हायला लागतो. पाचवा, स्तन दुखणे. स्तन जड होणे, संवेदनशील होणे किंवा किंचित सुजल्यासारखे वाटतात. हे प्रोजेस्ट्रॉन या हार्मोनमुळेच होत असतं. सहावं, वारंवार लघवीला जाणे. HCG हार्मोन हा किडनीला जास्त प्रमाणात काम करायला लावतो, त्यामुळे लघवी थोडी जास्त प्रमाणात होते. सातवा, शरीराचे तापमान वाढते. बेसल बॉडी टेम्परेचर 0.5 to 1 डिग्री पर्यंत जास्त असू शकतं. आठवा, चिडचिड किंवा मूड स्विंग्स. एका मिनिटात आनंद तर दुसऱ्या मिनिटात रडणं. हे हार्मोन्समुळे होतं आणि हे देखील नॉर्मल आहे. नववं आहे डोकेदुखी. रक्ताभिसरण वाढल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. दहावं आहे पिरियड्स येत नाही. सगळ्यात स्पष्ट संकेत. पिरियड्स 5 किंवा त्यापेक्षा अधिक दिवस लांबला किंवा उशिरा गेला असेल तर लगेच टेस्ट करणं अपेक्षित आहे. आता बघूया होम प्रेग्नन्सी टेस्ट योग्य कशा प्रकारे करायची. तर केव्हा करावी? पिरियड्स चुकल्यावर साधारणपणे 1 आठवड्याने करणं अपेक्षित आहे. सकाळची पहिली लघवी वापरली तर HCGचं कॉन्सन्ट्रेशन थोडं जास्त प्रमाणात असतं. आता ही टेस्ट कशी करावी? तर सगळ्यात पहिले तुम्ही कंटेनरमध्ये युरिन घेतात आणि ती त्याच्या ड्रॉपरने पट्टीच्या युरिन टाकण्याच्या सेक्शनमध्ये टाकतात आणि फ्लॅट सरफेसवरती आपल्याला ती स्ट्रीप ठेवायची आहे. त्यानंतर फक्त आपल्याला 3 मिनिटं वाट बघायची आहे. जर 2 रेषा असतील तर त्याचा अर्थ आहे की तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आहे, तुम्ही प्रेग्नंट आहात. आणि एकच रेषा असेल तर ती टेस्ट निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह जरी असली तरी 3 ते 5 दिवसांनी जर पाळी आली नाही तर टेस्ट रिपीट करणं आवश्यक आहे. आणि तरी देखील पाळी आली नाही तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाणे अपेक्षित आहे. आणि तिसरी एक शक्यता अशी असू शकते की एक तुमची डार्क लाईन आलेली आहे आणि त्याच्या शेजारी एक फेंट लाईन आलेली आहे. ती फेंट लाईन जरी असेल तरी तिच्याकडे दुर्लक्ष न करता तुम्हाला ती स्ट्रीप घेऊन डॉक्टरांकडे जायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्टर सांगतील ही अर्ली प्रेग्नन्सी आहे म्हणून फेंट लाईन आहे की ही फॉल्स प्रेग्नन्सी टेस्ट, हे मात्र डॉक्टरांना ठरवू द्या. आता जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काय करायला पाहिजे? पहिलं काम, तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि ते सांगतील त्या प्रकारे टेस्ट करा. पहिल्या डॉक्टर व्हिजिटमध्ये शक्यतोवर डॉक्टर अल्ट्रासाऊंड म्हणजेच बाळाचे हार्टबीट ऐकण्यासाठी किंवा बाळाची ग्रोथ कशी आहे, योग्य आहे का ते बघण्यासाठी अल्ट्रासाऊंड सांगू शकतात. या अल्ट्रासाऊंडवरनं त्यांना ड्यू डेट देखील कॅल्क्युलेट करता येते आणि त्यावेळेला तुम्हाला साधारण फॉलिक ॲसिडची गोळी सुरू केली जाते. पहिल्या 3 महिन्यात काय करावं? तर फॉलिक ॲसिडची गोळी रोज घ्यायची आहे. तसेच डॉक्टरांनी ज्या इतर गोळ्या तुम्हाला प्रिस्क्राईब केलेल्या असतात तुमच्या कंडिशननुसार त्या देखील तुम्हाला रेग्युलर घ्यायच्या आहेत. हलकासा व्यायाम करायचा आहे, फार तर चालण्याचा व्यायाम. पुरेशी झोप घ्यायची आहे, ताणतणाव टाळायचा आहे, धूम्रपान दारूपासून लांब राहायचं आहे. आता पहिल्या 3 महिन्यांमध्ये काय टाळलं पाहिजे बरं? तर जड वजन उचलणे, उंच टाचांचे शूज वापरणे, एक्सरे, सेल्फ मेडिकेशन म्हणजे कुठलीही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, गर्भधारणा ही अतिशय सुंदर सुरुवात आहे. आता तुम्हाला माहीत आहे गर्भधारणेचे संकेत कसे ओळखायचे. हा व्हिडिओ आपल्या न्यूली मॅरिड मैत्रिणींना, बहिणींना नक्की पाठवा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सगळ्यात आधी कोणतं लक्षण दिसलं होतं. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.